महाविकास आघाडी आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये चालू असणारी जागा वाटपासंदर्भातली बोलणी आता फिसकटली आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभेची जागा स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर लगेच उद्धव ठाकरे गटाने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील सरोडकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सर्वप्रथम सत्यजित पाटील कोण आहेत हे जाणून घेऊ. सत्यजित पाटील हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्येच येणाऱ्या शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांनी काही काळ जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील काम केलं आहे. सत्यजित पाटील यांच्या मातोश्री कोल्हापूर तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या संचालिका होत्या. सत्यजित पाटील यांचे वडील बाबासाहेब पाटील हे देखील शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहिले आहेत. सध्या सत्यजित पाटील यांचे वडील बाबासाहेब पाटील हे शिराळा तालुक्यामध्ये असणाऱ्या विश्वास सहकारी साखर कारखान्यामध्ये उपाध्यक्ष आहेत आणि गेली 25 वर्ष ते उपाध्यक्ष या पदावरती कार्यरत आहेत. सत्यजित पाटलांचं घराणं हे शिवसेनेशी निष्ठावंत घराणं म्हणून ओळखलं जातं. इथं इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सत्यजित पाटील आणि राजू शेट्टी सोबतच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. सोबतच ते कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना 2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोघेही प्रथमच आमदार म्हणून निवडून आले. बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार सत्यजित पाटील हे कधी राजू शेट्टी यांच्यासोबत होते तर कधी राजू शेट्टी यांच्या विरोधात होते. असं असलं तरी सत्यजित पाटील व राजू शेट्टी यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. सत्यजित पाटील यांच्या उमेदवारीमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फटका राजू शेट्टी यांना बसेल व धैर्यशील माने यांचा विजयाचा मार्ग सोपा होईल असे मत काही राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. परंतु सत्यजित पाटील हे मत विभागणीसाठी नव्हे तर लोकसभेची निवडणूक जिंकण्याच्या निर्धारानेच मैदानात उतरले आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचा एकही आमदार नाही. असं जरी असलं तरी या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे 3 आमदार आहेत. त्यापैकी 2 आमदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आहेत तर 1 आमदार काँग्रेसचा आहे. याशिवाय स्वतः सत्यजित पाटील यांचा शाहूवाडी तालुक्यातील मतदारांवरती चांगला होल्ड आहे. तसेच हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे सुजित मिंचेकर थोड्या मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. त्यांचीही या मतदारसंघामध्ये चांगली ताकद आहे. तर शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते उल्हास पाटील यांना मानणारा देखील मोठा वर्ग आहे. या सगळ्यांची जर एकत्रित बेरीज केली तर सत्यजित पाटील विजयापर्यंत पोचू शकतील असं देखील मत काही जाणकार व्यक्त करतात. शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा देखील सत्यजित पाटील यांना होऊ शकतो. थोडक्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर गेम चेंजरची भूमिका पार पडतील असं सध्याचं राजकीय चित्र आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद.